पूर्णेत पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा लोडिंग ऑटो पलटी। पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी एक पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा लोडिंग प्लाझो ऑटो पलटी झाल्याची घटना घडली। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील मागील काही वर्षापासून रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। या रस्त्यावरील खड्ड्यावर लहान मोठे बरेच अपघात होत आहेत, परंतु नगरपालिका प्रशासन या रस्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे। या रस्त्यावरील खड्ड्यांवर रेखांचा जीव गेल्यावरच लक्ष देणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला। दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी या रस्त्यावरून पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा एक लोडिंग ऑटो जात होता, परंतु त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्यामुळे तो पलटी झालाय। ऑटो मालकाचं मोठं नुकसान झालंय। ऑटोमध्ये पीव्हीसी पाईप रस्त्यावर पडले, त्यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत ऑटो चालकाला वाचवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अपेक्स कॉर्नर पर्यंत हा रस्ता खड्डेमय झाल्याच्या अनेक तक्रारी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा या रस्त्याची अद्याप कुठलीही कामं केलेली नाहीत। त्यामुळे एखादा जीव गेल्यावरच या रस्त्याकडे लक्ष देणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला। नगरपालिका प्रशासनाचा निषेध देखील केलाय। स्वतः जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष घालावं असं मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। पूर्णाची परिस्थिती अशी झाली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये खड्डे फतरे, गाड्या दुरुस्ती नाही आणि रोडवर समदे खड्डे आहे। त्याच्यावर येणारे जाणारे समदे लोकांना त्रास होत आहे। मस्जिदला जाता वेळेस कपड्यावर घाण येते, पाणीचे छिटे येतात, पण तरी ह्या रस्त्यावर जाणं येणं चालू आहे। इथं डॉक्टर आंबेडकर चौक आणि इथे जामा मस्जिद दोघांच्या समोर परिस्थिती गंभीर आहे। माणसं येतात जातात पडतात, रस्त्यामध्ये खाली लेकरं पडतात, बाळं पडतात, गाड्या पडतात। समजे हे यांच्यावर लक्ष द्यावे।